नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं एकत्र भोजन. स्नेहभोजनासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे हे देखील उपस्थित. आगामी पालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा. राज्यामध्ये नव्या युतीच्या चर्चांना जोर. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही. भेटीमध्ये बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला, तर मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उदय सामंत यांचं वक्तव्य. राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही युतीची चर्चा नव्हती. राज ठाकरे माझ्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. शिंदेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा खळबळजनक आरोप. एन्काउंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचं देखील कासलेंचं म्हणणं. निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं किती मनावर घ्यायचं हे ठरवायला हवं. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अजित पवारांचं उत्तर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साप्ताहिक आढावा बैठक संपन्न. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बैठकीला उपस्थित. बैठकीमध्ये आमदारांकडून विधानसभा मतदारसंघ सुरू असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबिर. शिबिराला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील संबोधित करणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होणार. अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज सुनावणी. मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार. नाशिकमधील दर्गा परिसरामधील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात. दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं कारवाईला सुरुवात. पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. काठीगल्ली परिसरामध्ये कडक बंदोबस्त. नाशिकमधील काठेगल्ली परिसरात रात्री दगडफेक. 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं तणाव. नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागामध्ये आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये सद्भावना शांती मार्चचं आयोजन. रमेश चेन्निताला, कुणाल चौधरी यांच्यासह इतरही नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा विरोध. पोलिसांनी काँग्रेसच्या सद्भावना यात्रेची परवानगी रद्द करावी. प्यारे खान यांचं नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र. मुंबईला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक. बनावट कॉल करणाऱ्या सूरज जाधवला बोरिवलीमधून अटक. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नंच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. कैद्याच्या कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणाला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार धोरणास मंजुरी. राज्य सरकार आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये महत्त्वाचं सामंजस्य. मुंबई, पुणे आणि नागपुरात AI केंद्र उभारणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये IBM टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार. वानखेडे स्टेडियममधील ग्रँड स्टँड लेव्हल 3 ला शरद पवार यांचं नाव. ग्रँड स्टँड लेव्हल 4 ला अजित वाडेकर, विठ्ठल दिवे तर लेव्हल 3 ला रोहित शर्माचं नाव. मुंबई क्रिकेट संघटनेच्या AGM बैठकीत ठराव मंजूर. शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती. शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामच्या ऑडिओ क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणामधील कागदपत्रांसंबंधी उल्लेख. शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात. गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या शिक्षण उपसंचालक उल्हास नरडनेच घोटाळ्याची सायबर पोलिसात दिली होती तक्रार. नंतर झालेल्या तपासामध्ये उल्हास नरड हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती. जालन्यामध्ये बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं. अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करत 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती. मुंबई
मुंबईमध्ये अतिरिक्त पाण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 27,000 कोटींचे प्रकल्प हाती. 2028 पर्यंत पूर्ण क्षमतेनं प्रकल्प मुंबईच्या सेवेत दाखल होणार. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. राज्य सरकारकडून 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. MMRDAच्या सह आयुक्तपदी आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती. बेस्टला नव्या आर्थिक वर्षामध्ये पालिकेकडून 1,000 कोटींचा निधी मिळणार. मात्र निधीचा विनियोग कोणत्या कामासाठी करावा याबाबत पालिकेच्या अटी. सोशल मीडियावरील तरुणांना लक्ष्य करणाऱ्या हनी ट्रॅपच्या धोक्याकडे हायकोर्टाने लक्ष वेधत तरुणांना सावधानतेचा इशारा दिला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती दिल्याबद्दल आरोपी असलेल्या नौदलातील शिकाऊ उमेदवाराला जामीन मंजूर करताना हायकोर्टाची टिप्पणी. ठाणे जिल्ह्यातील चिखलोली अंबरनाथमध्ये दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन होणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. उल्हासनगरमधून एकूण 15,569 प्रकरणं वर्ग होणार. पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज परिसरामध्ये कोयत्यानं हल्ला. दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक करून भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्याची धिंड काढली. पुणे महापालिका जप्त मालमत्तांचा लिलाव करणार. नोटीस बजावून देखील कर न भरलेल्या 100 मालमत्तांचा महापालिका लिलाव करणार. महापालिकेनं या मालमत्ता गेल्या वर्षी जप्त केल्या होत्या. पुण्याच्या येरवड्यामध्ये अल्पवयीन दुचाकी स्वाराचा अपघातामध्ये मृत्यू. गोल्फ क्लब रस्त्यावर कारची धडक बसून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. अल्पवयीन मुलासोबत असलेली मैत्रीण अपघातामध्ये जखमी. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचं वाटपाचं नियोजन. योजनेसाठी 248 कोटी रुपये मंजूर. राज्य सरकारकडून दस्त हाताळणी शुल्कामध्ये वाढ. प्रतिपान 20 रुपयांना ऐवजी आता 40 रुपये मोजावे लागणार. गोग्रीन सवलतीचा वार्षिक फायदा 6 कोटी. महावितरणच्या आकडेवारीतून बाब स्पष्ट. ग्राहकांना योजनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव. शुक्रवारी पुण्यामध्ये समारंभ होणार. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांना परिणिता पुरस्कार. पत्रकारिता क्षेत्रामधील गौरवास्पद पत्रकारिता आणि वृत्त निवेदन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान. काम आपल्याला माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये नांदेडमधील शेतकरी आक्रमक. जमिनीचं सीमांकन करण्यासाठी विरोध. पोलीस बंदोबस्तामध्ये आलेले अधिकारी कर्मचारी माघारीपर्यंत. गोंदियामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून डिझेल निधी नाही. डिझेल निधी नसल्यानं रुग्णवाहिकांची चाकं थांबली. BGWसह ग्रामीण भागातील रुग्णवाहिका जागेवरच. बुलढाण्यातील शिंदे गावामध्ये भीषण पाणी टंचाई. मागील 15 वर्षांपासून गावामध्ये पाणीच नाही. पाण्यासाठी महिलांची पायपीट. पेयजल योजनांचं काम देखील अर्धवट. बीडमध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. मानकुरवाडी गावातील भयानक परिस्थिती समोर. पिण्यासाठी तब्बल 1.5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं. अहिल्यानगर जिल्ह्यामधील काही भागांमध्ये पाणी समस्या. तालुक्यामधील गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. संगमनेरमध्ये 16, अहिल्यानगरमध्ये 8, पारनेरमध्ये 23, पाथर्डीमध्ये 13 गावात टँकरनं पाणी पुरवठा. हिंगोलीच्या दिग्रस वणी गावामध्ये पाणी टंचाई. खासगी बोरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. गावामध्ये पाणी आणण्याची ग्रामस्थांची मागणी. तर जलजीवन मिशन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. लातूर महापालिकेच्या नळाला गढूळ आणि पिवळसर पाणी येत असल्यानं नागरिकांची चिंता वाढली. लातूरच्या वाड्या तांड्यांवर पाणी टंचाईच्या झळा. मुदखेड तालुक्यामधील बहुतांश तांड्यांवर पाणी टंचाई निर्माण. पाणीपुरवठा करण्याची मागणी. परभणी जिल्ह्यामधील नद्या एप्रिल महिन्यामध्येच मरणासन्न अवस्थेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्या कोरड्या ठाक. मे महिन्यामध्ये परभणीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यामधील गावठाण पाड्यामध्ये अखेर पाणी पोहोचलं. TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची गावाला भेट. बोरवेलची प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती. महिलांना रात्रभर विहिरीजवळ थांबून पाणी भरावं लागत होतं. नांदेडच्या गारगोटवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. गावामध्ये पाणी नसल्यानं कुणी मुलगी देत नसल्याची तरुणानं व्यथा मांडली. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील ज्वेलर्सच्या दुकानावर दिवसाढवळ्यात दरोडा. छोट्या बंदुकीचा धाक दाखवत दरोडा. 25 ते 30 तोळ सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार. जालन्यामध्ये शेतकऱ्याच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.
जालन्यामधील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातील घटना, जिल्हा परिषदेमध्ये सीओच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, गावातील पाणी समस्येवरून शेतकरी आक्रमक. कोकणातील बदलत्या वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठी घट, काजू उत्पादक शेतकरी हवालदिल. अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, नागपूर हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला. जालन्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अनुदान हडप केल्याचं समोर. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये तरुणाकडून 5 वर्ष बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला बेदम चोप. यवतमाळच्या लोहारा एमआयडीसीमधील मनोरमा जैन दाल मिलमधील स्टोरेज पडून तिघांचा मृत्यू, 2 मजूर गंभीर जखमी. जालना जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतन प्रलंबित, शिक्षकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. साताऱ्याच्या कराडमधील वडगावात विहीर खोदताना शेतकऱ्याचा मृत्यू, विहीर खोदताना केलेल्या ब्लास्टमुळे उडालेला दगड लागल्यानं दुर्दैवी मृत्यू. भंडाऱ्याच्या गायमुख देवस्थान परिसरामधील विहिरीमध्ये बेपत्ता युवक सापडला. आकाश कायते हा युवक गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं युवकाला बाहेर काढलं. वाशिम बाजार समितीमध्ये तब्बल 2 वर्षांनंतर सोयाबीनला उच्चांकी दर, सोयाबीनला 4,750 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्यानं समाधान व्यक्त. उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला. कॅम्प 5 मधील चालिया मंदिर परिसरामधील घटना, 1 रहिवासी जखमी, महापालिकेकडून इमारत सील. जळगावात जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रम, तापी गिरणासह सर्वच नद्यांचे जलपूजन करत उपक्रमाला सुरुवात. धुळ्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, राज्यभरामध्ये 15 ते 30 एप्रिलपर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आयोजन. धुळ्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 811 वाहन परवाने तात्पुरते निलंबित. 3 वर्षांमध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 1,562 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई. नंदुरबार शहरामध्ये स्मार्ट पोलिसिंग म्हणजेच ई-बीट मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पेट्रोलिंग होणार. जिल्ह्यामध्ये एकूण 713 ई पॉइंट्स निश्चित. नंदुरबारमधून जाणाऱ्या नव्या खेतिया विसरवाडी महामार्गावर भेगा, काम पूर्ण होण्याआधीच जागोजागी भेगा पडल्यानं कामाच्या दर्जावर स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार, गावकऱ्यांसह सरपंचाचा आरोप. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीचं अपहरण करून हत्या, घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर शहरामधून कॅन्डल मार्च. पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या बाटण्यामध्ये हत्या, गळादाबत 55 वर्षीय उद्योगपतीची हत्या, कोथरूडमधील उद्योगपतीचा सायबर मर्डर. पुण्याच्या आळंदीमध्ये एटीएम मधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. काही दिवसांपासून आळंदी, चाकण, माळुंगेमध्ये एटीएमच्या बॅटरी चोरीचं प्रमाण वाढलं होतं. आरोपीकडून 4 लाख रुपये किमतीच्या बॅटरी जप्त. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये वृद्ध दाम्पत्यांना धमकावून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून चोरीच्या 5 मोटरसायकल देखील हस्तगत. नंदुरबार तालुक्यामध्ये चारा टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता, अवकाळी पावसामुळे मका आणि चाऱ्याचं मोठं नुकसान. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच. बंगालमधील हिंसाचारामध्ये हिंदूंवर अत्याचार, राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपची मागणी. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची तयारी सुरू. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची भेट. जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर चर्चा, बैठक सकारात्मक झाली. बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार स्थापन करणार, तेजस्वी यादव यांच्याकडून विश्वास व्यक्त. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून चार्जशीट दाखल, राहुल गांधी आणि सोनिया गांधी विरोधात चार्जशीट दाखल. प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना ईडीचं दुसरं समन्स. गुरुग्राममधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये ईडीकडून 6 तास चौकशी.